माझं बालपण सांगते तुम्हाला. मी लहान होते ना, तेव्हा 4थी ते 5वी पासून अर्ध्या हाजरीवर लोकांच्यात मजुरी केलेली आहे. खुरपायला वगैरे आईसोबत. दसकट याचायला, काशा याचायला, खुरपायला. परत भुईमुगाच्या शेंगा तोडायला ते जायचो. कसा विषय होता. आता मला हे सांगण्याचं कारण कसं, आता तुम्हाला वाटत असेल की आता मला ज्या परिस्थितीत बघताय त्या परिस्थितीत माझं लहानपण त्रास झालेला नाही, किंवा सासरी आल्यानंतर मी डायरेक्ट असं सर्व्हिसला लागले नाही. खूप संघर्ष करावा लागलेला आहे. खूप म्हणजे खूप. तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी येईल अशा प्रकारचा संघर्ष मी लहान असताना केला. आणि माझ्या आईवडिलांकडे जमीन जायदाद नव्हती हा विषयच नाही. फक्त एकच कारण, आणि तुम्हाला कळलंच असेल ते कारण कोणतं आहे. माझे वडील दारू पित होते. आणि आता आम्हाला 4-5 चुलते होते. मग वडील दारू प्यायलेस कोण कुणाला झेलतंय भाऊबंद. किती जरी मी म्हणणारे असले, मदत करतील पण झेलत नसतात. आणि मदत बी एक सांगू का, दारू पिणारे बाप असला ना तर त्याच्या लेकराला लय त्रास सहन करावा लागतो. कारण समाजाचं सोडा, बाहेरच्या लोकांचं सोडा, पहिली गोष्ट तर आपलेच पाहुणे रावळे आणि आपल्याच भाऊभाऊकीत दारू पिणाऱ्याच्या लेकरांना अजिबात मान देत नाहीत. अजिबात नाही. कामं सांगतील, अरे हे कर ते कर, पण मान सन्मान कधीच मिळत नाही. म्हणून बाबांनो, माझं बालपण मी पुढच्या भागात सांगते, पण दारू